वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण 3D टाईप फ्लावर डिझाईन बघणार आहोत। तर यासाठी मी हा घेतलेला आहे सिल्क थ्रेड। हा 2 पदरी म्हणजेच एकूण मिळून 4 थ्रेड घेतलेले आहेत। आता यानंतर या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं आणि या सुईभोवती 10 टाइम गुंडाळायचं। या पद्धतीने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। याच्यानंतर या इथेच एकदा पुन्हा स्टिच करायचं। यानंतर या इथून पुन्हा सुईवरती काढायची आणि यामध्ये टाकायची। या पद्धतीने येतं आणि यानंतर या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। तसंच या इथून एकदा स्टिच करायचं। या इथून एकदा सुईला वरती काढायचं। पुन्हा सुईभोवती 10 टाइम गुंडाळायचं। यानंतर पुन्हा याच्या जवळच इथे स्टिच करायचं। तर बघा, यानंतर या इथून मी एकदा सुईला पुन्हा वरती काढलेला आहे आणि यानंतर या इकडून सुई एकदा खाली घालायची आणि समोरच्या साईडने वरती काढायची। या पद्धतीने आता ही दुसरी सुई घेतलेली आहे, याला दोरा लावलेला नाही आहे मी। सेम त्याच डायरेक्शनमध्ये त्याच्या तिथेच एकदा पुन्हा ही सुई खालून वरती काढायची। या पद्धतीने आता यानंतर हा दोरा या सुईभोवती गुंडाळायचा आहे। हे बघा, हे या पद्धतीने थोडासा ट्विस्ट करायचा। हा असा घ्यायचा, यानंतर असा या पद्धतीने एक हा 15 टाइम गुंडाळून घ्यायचा आहे। 15 वेळा हा या सुईभोवती गुंडाळून घ्यायचा आहे। बघा, हा या पद्धतीने मी 15 वेळा या सुईच्या भोवती गुंडाळून घेतलेला आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, या इकडून आपले पूर्ण गाठी बसलेले आहेत आणि या साईडने फक्त दोरा आहे। या साईडने फक्त दोरा आहे आणि या साईडने पूर्णपणे गाठी बसलेल्या आहेत। आता ही जी दुसरी सुई होती ती मी काढून टाकणार आहे खालच्या साईडने आणि यानंतर ही सुई या पद्धतीने वरती ओढायची आणि ज्या साईडने गाठी होत्या त्याच्या अपोजिट साईडने, त्याच्या विरुद्ध साईडने या पद्धतीने तिला ओढून घ्यायचं। हा दोरा पूर्णपणे हे करून घ्यायचा। याच्या इथेच पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं। बघा, हे बघा, हे एक सुंदरवालं पेटल तयार झालेलं आहे। सेम तसंच याच्या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त त्याची डायरेक्शन समजली पाहिजे। आता या इथून सुईला वरती काढलं, त्यानंतर या इकडून इकडे सुई काढायची। या पद्धतीने हे या पद्धतीने आपण सुईवरती काढायचे आहे। त्यानंतर याच्या भोवती सुद्धा 15 टाइम म्हणजेच 15 वेळा दोरा पूर्णपणे गुंडाळून घ्यायचा। 1
आणि या इथे पुन्हा एकदा सुईला खाली टाकायचं. आता हे पहिले पेटल्स करताना आपण 15 वेळा निडलच्या भोवती गुंडाळलं होतं. आता यानंतर आपल्याला थोडे मोठे मोठे करायचे, त्यामुळे आता 18 वेळा आपण निडलच्या भोवती गुंडाळणार आहोत. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने फ्लावर तयार होतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, या इथे मी बुलियन नॉट टाकून घेतलेले आहेत. यानंतर ही पहिली जी लेयर आहे ही 15ची म्हणजे 15ची केलेली आहे आणि यानंतर 18ची केलेली आहे. आता हे लीफ काढून घेऊ. बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.